अहमदाबादमध्ये गुरुवारी 12 मे रोजी दुपारच्या 1:30च्या सुमारास एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलं। या विमानात 242 प्रवासी, 10 क्रू मेंबर्स व 2 वैमानिक होते। या दुर्घटनेतून देशभरातून शोक व्यक्त होत असताना दुसरीकडे याच विमानाच्या दुर्घटनेतून एक प्रवासी जिवंत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे। या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते। या दुर्घटनेत एक प्रवासी वगळता अन्य सर्वांचाच मृत्यू झाला आहे। पण या प्रवाशाने विमानात नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे। विमान अपघातातून बचावलेल्या 38 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे रमेश विश्वकुमार। ते बोईंग 787 ड्रीमलाइन मध्ये 11A या सीटवर बसले होते। विशेष म्हणजे भिंतीवर विमान आदळल्यानंतर अपघातग्रस्त विमानाचा चकनाचूर झाला होता। विमानाला मोठी आग लागली होती तरी देखील रमेश विश्वकुमार हे अपघातातून वाचले आहेत। त्यांना फार काही इजा सुद्धा झाली नाही। अपघातानंतर ते चालत चालत बाहेर आले। त्यांच्या अंगावर काही जखमा होत्या पण ते फार बोलू शकत नव्हते। त्यांनीच सांगितल्यानुसार विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात हे विमान कोसळलं गेलं। मात्र त्याच्या आधी विमानात स्फोट झाला होता अशी माहिती त्यांनी दिली आहे। जखमी अवस्थेत ते स्वतःच्या पायावर चालू लागले आणि स्वतः रुग्णवाहिकेपर्यंत चालत गेले। रमेश विश्वकुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। इतक्या मोठ्या अपघातात रमेश एकमेव कसे बचावले याच्याबद्दल अद्याप पूर्ण स्पष्टता मिळाली नाहीये, पण अधिकारी याची चौकशी करतायत। दरम्यान रमेश विश्वकुमार यांच्यावर बीजे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत।